मराठे आहे, महाजी शिंदे, मल्हारराव होळकर यांनी पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली. शाह आलमला राजगादीवरती बसवलं. अब्दालीला हुसकून काढलं. नजीबाबाद मध्ये जाऊन ज्या नजीबानं दत्ताजी शिंदेचा वध केला होता त्या नजीबाची कबर खोदून ती पाण्यामध्ये मिसळून टाकली. तर हाही पराक्रम मराठ्यांचा आहे पानिपतच्या युद्धानंतर. जाऊया मैदानामध्ये जिथे पंच इशारा करतायत. लेटेस्ट प्ले. मॅचला होते सुरुवात. कल्पेश शेलार मिलिंद ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. तर भूषणच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा विरुद्ध भूमी 11 कुंदे या दोन तगड्या टीम्स या उत्तरार्धात आजच्या रात्रीच्या पूल मध्ये एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. तर पहिल्या पूल मधून इथे विकी स्पोर्ट्स कुक्से संघानं या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर उत्तरार्धात 4 संघ पुन्हा एकमेकांच्या समोर भिडणार आहे. येथील विजेता विकी स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध आज रात्रीची मॅच इथे खेळणार आहे. एक धाव फलकावरती येते. पहिलं षटक सुरू आहे भूमी 11 कुंदे कडून. गोलंदाज भूषण तर फलंदाज कल्पेश शेलार ऑन स्ट्राइक. लेंथ बॉल होता. उजव्या बाहेर चेंडू होता. डावा पाय थोडासा मागे टाकला. उजवा पाय लाईन मध्ये टाकला नाही तर बाजूला टाकला चेंडूच्या आणि त्यानंतर अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न पूर्ण फसलेला आपण बघतोय. यस हेच घडलं तिथे. लांब राहिला चेंडू शरीरापासून आणि निर्धाव येतोय. चांगला चेंडू होता भूषणचा. पुन्हा एकदा कल्पेश शेलार समोर जाणार या चेंडूला. हो अतलीकड जरूर आहे. बचावला तिथे फलंदाज कल्पेश. चेंडू यष्ट्यांवरती थेट आदळला नाही आणि त्यामुळेच एक धाव इथे प्राप्त होते. धाव फलकावरती 2 धावा. संत सुरुवात आहे. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं खोललेलं आहे. एक धाव कल्पेशच्या खात्यावरती आहे. मिलिंदच्या खात्यावरती आहे आणि गोलंदाज भूषण पुन्हा एकदा तयार आहे. चांगली सुरुवात आहे भूषणसाठी देखील कारण मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवले फलंदाजांना. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. यास खूप सुंदर फटका. कव्हरच्या डोक्यावर उडवला. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षण पार करेल चेंडू. मिळताय 4. वरती पहिल्या षटकामध्ये येतोय चौकार. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू उडवणं कला आहे. 1986-85च्या सुमारास ज्यावेळेस सुरुवातीलाच क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आला. 15 षटकांची मर्यादा आली त्यावेळेस आपण मार्क ग्रॅडबॅच हा न्यूझीलंडचा फलंदाज बघितला होता अशा प्रकारची फलंदाजी करताना. कृष्णमाचारी श्रीकांत बघितला होता भारताकडून अशी फलंदाजी करताना. तर इथे मैदानामध्ये बाहेरची कड लागल्यानंतर थर्डमॅन कडून चूक होते. खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उठवत दोन्ही फलंदाज मिलिंद कल्पेश 2 धावा घेतील. पहिलं षटक अजून सुरूच राहील तर धाव फलक दाखवते 8 धावा. संमिश्र सुरुवात आहे. कधी थोडंसं आक्रमण तर कधी आक्रमकांना थोपवण्याचं काम देखील फलंदाज भूषणने केलेलं आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका मारण्यास दोघेही फलंदाज उत्सुक आहेत किंवा तेवढे असूसलेले आहेत परंतु त्यांना रोखण्याचं काम देखील खूप छान केलंय भूषणनं. समोर फलंदाज मिलिंद आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा. एक चौकार आला या अगोदर. परत एकदा कडक शॉट. हॅमर शॉट. हातोडा होता चेंडूवरती टाकलेला. 4 धावा. चांगली नजर आहे मिलिंदची बॉलवरती. तो पुढे आला होता. चेंडू त्याला हाफ व्हॉली मिळेल असं वाटलं होतं मात्र गोलंदाजाने थोडासा शॉर्ट ऑफ लेन टाकला. मात्र फटका जो लॉंग ऑफला खेळायचा इरादा होता तो कव्हरच्या डोक्यावरून उडवला त्याने. खूप छान फटका इथे आला. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पहिलं षटक संपेल 12 धावा. इथे आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा 12 ऑन नो लॉस ऑफ नो विकेट. चांगली सुरुवात आहे. पानिपतच्या युद्धामध्ये असंच झालं होतं. मराठ्यांची सुरुवात चांगली झाली होती. ज्यावेळेस पानिपत मध्ये अब्दालीचं सैन्य मराठ्यांचं सैन्य समोर आलं. इब्राहिम खान गारदी मराठ्यांचा सेनापती होता. तोफखान्याचा प्रमुख होता तो.
त्याच्या तोफा धडायला लागल्या. खरं तर काही गोळे असे गेले की अफगाणांच्या डोक्यावरून गेले, मात्र त्यानं त्याच्यानंतर कमान बदलली आणि अफगाणांना पूर्त भाजून काढलं. 30-35 हजार गार्दी तर त्याने पहिल्या हल्ल्यात गार केले. काय पराक्रम असेल तो इब्राहिम खान गार्दीचा. यस, इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, उचललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. एक धाव प्राप्त होईल, धावफलक पुढे पोहोचेल 13. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये इथे सुरू असताना आपण मॅच बघतोय. तर रोशनच्या हातामध्ये चेंडू आहे. संघ नायक, संघ मालक स्वतः मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. भूमी 11 कुंदे एक तगडी टीम आहे, ताकदवान टीम आहे. उजव्याच्या बाहेर यस, कव्हर्सला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. युवराज सिंग, रिषभ पंत गॅलरी समोर आहे. या दोन खेळाडूंमध्ये एक साम्य आहे. युवराज सिंग आणि रिषभ पंत हे दोघेही फार मोठ्या अपघातातून सावरून परत एकदा क्रिकेटच्या मैदानावरती उभे राहिलेले आहे. युवराज सिंग कॅन्सरवरती मात करून आला, तर रस्त्याच्या ऍक्सिडेंट मध्ये दोन्ही पाय जवळपास जायबंदी झालेला रिषभ पंत पुन्हा ग्राउंड वरती आला. यस 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 यस, इथे झेल सुटलेला आहे. सोपा झेल, जीवदान इथे मिळणार आहे. धाव फलकावरती पुढे धावा आहेत. रेफरल कॉल आहे पंचांकडून इथे. स्वप्नील पाटील सर जे बॉलर्स एंड अंपायर आहेत आणि स्ट्रायकर एंड अंपायर आपण बघतोय माधव ठाकरे सर. माधव ठाकरे सरांचे चिरंजीव राज ठाकरे सर देखील आज इथे ॲज अ थर्ड अंपायर आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यांचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे की बाउंड्री सेव्ह आहे का हे शोधायचं आहे. तिथे सीमारेषेवरती काय हल्ला बोल झालेला आहे हे बघा. हा चेंडू होता, हा फॉली बनवला, लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, अगदी हवेमध्ये 2 फूट उंच उडी मारून चेंडू अडवलेला आहे. उडी मारण्याच्या अगोदर त्यांचा पाय कुठे हे तिसरे पंच बघतील. आता एक प्रश्न मी प्रेक्षकांना इथे विचारेल. चेंडू अडवण्याच्या अगोदर जर एखादा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर गेला, तो परत ग्राउंड मध्ये आला, त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला, समजा कॅच सुटला किंवा पकडला, काय असेल निर्णय? झेल घेण्याच्या अगोदर एखादा इथे सेव्ह आहे, इथे सेव्ह आहे, तर धावा फक्त 2 मिळतील. माफ करा, एकच धाव मिळणार आहे. एकच धाव घेतलेली आहे. तर काय सुंदर सेव्ह केलेला आहे. खरं तर समोरचा जो कॅमेरामन आहे त्याने अतिशय सुंदर प्रकारे दृश्य टिपण्याचा प्रयत्न केलाय. यस यस, परत एकदा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाल बचावलाय. तिथे परत एकदा थोडीशी तारांबळ उडालेली क्षेत्र फलंदाजांमध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि धावा आता किती येतात धावफलकावरती? मगाशी एक, आता पण एकच. बरीचशी तारांबळ उडालेली, पण धाव एकच मिळते. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत 4 चेंडूंमध्ये या षटकांमध्ये. इथे बघा, चेंडू यष्ट्यांवरती आदळला नाही. गोलंदाजाला असं वाटलं की तो तिथे लागेल, त्याने परत थ्रो केला नॉन स्ट्रायकर एंडला, तिथेही फलंदाज बाद झालेला नाहीये. नवीन चेंडू, फुल टॉस बॉल, कव्हर्सला, क्षेत्ररक्षक मागे आहे आणि टॉस एकदम मोठा आहे, क्षेत्ररक्षक अडवतोय. एका धावे बरोबर धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 17. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. रोशन गोलंदाजीसाठी चांगलं षटक राहिलं. या षटकामध्ये जरी 4 धावा त्याने खर्च केल्या, 6 धावा आल्यात, मात्र 4 केवळ रोशनने खर्च केलेले आहेत. 22च्या 2 धावा आहेत. परत एकदा लॉंग एक्स्ट्रा कव्हरला. या अगोदर पहिल्या षटकापासून आपण पाहतोय मिलिंदला, त्याने सातत्यानं कव्हरच्या डोक्यावरून उडवलेले आहेत. यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि त्यामुळे 2 चेंडू अडवले गेलेत तिथे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये, पहिल्या षटकामध्ये आपण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, त्यावेळेस मिलिंदनं 2 बाउंड्रीज काढल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती आहेत. सलामीची जोडी मात्र अजून मैदानामध्ये. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलेपाडा. तर आपण चर्चा करत होतो पानिपतच्या युद्धाची. मराठ्यांनी युद्धाला सुरुवात केली. इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्यानं अब्दालीचं सैन्य भाजून काढलं. मराठे विजय मिळवणार होते. सदाशिवराव भाऊंनी मधल्या
क्षेत्राचा ताबा मिळवला होता. अफगाण्यांची पुरती तारांबळ झाली होती आणि आता अफगाण मागे हटणार आहेत. तर तेवढ्यात अब्दालीनं एक चाल रचली. त्याने काय केलं, 10,000ची ताजी फौज मराठ्यांवरती सोडली. काही घोडदळाचे सैनिक होते आणि उंटांवरून छोट्या तोफा सोडल्या. त्याचा परिणाम इतका भयानक झाला की मराठे मागे हटायला लागले. सदाशिवराव भाऊ जे हत्तीवरती बसले होते ते खाली आले आणि त्याच्या अगोदरच विश्वासरावांना गोळी मारून लागून ते पडले होते. आणि आपले दोन्ही नेते रणांगणावरती दिसत नाही असं बघितल्यानंतर 2 वाजता जिंकलेलं युद्ध मराठ्यांनी 4 वाजता हरलं होतं. असं ते पानिपतचं युद्ध होतं. खरं तर हा समारांगण मोठं आहे, ते काही 1 अन् 2 मिनिटांमध्ये मांडण्याचे विषय नाहीये. क्रिकेटच्या समालोचनामध्ये खास करून आजच्या दिवसामध्ये थोड्या प्रमाणात त्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करत असतो. 18 धावा आहेत, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही चर्चा करू आपण. जाऊया मैदानामध्ये, जिथे विनोदच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मिलिंद आणि कल्पेश या दोघांना आपण बघू शकतो मैदानामध्ये. सलामीची जोडी, परत एकदा हातोडा टाकलाय, मात्र गोलंदाज चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का, मिलिंद होईल बाद. जो सातत्यानं धोकादायक ठरत होता मिलिंद, तो इथे बाद होतोय. 1 गडी बाद 18. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा. आपण बघितलं खरं तर काही फलंदाज असे असतात ना, ते चेंडूला फुंकर घालतात. काही फलंदाज असे असतात की चेंडूवरून मोरपीस फिरवला जाईल इतका आल्हाददायक फटका खेळतात की चेंडूला गुदगुल्या होतील, इजा होणार नाही चेंडूला याची काळजी घेतात. काही फलंदाज घाव घालतात, कुऱ्हाडीचा घाव घालतात. असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फलंदाजांची स्टाईल. तुम्ही मॅथ्यू हेडनचा पूल बघितला असेल ना, तर चेंडूला सुद्धा प्रचंड वेदना होत असतील असा भास होतो. तिथेच जर सौरव गांगुलीचा एखादा स्क्वेअर ड्राईव्ह बघितला असेल तर असं वाटतं की हा चेंडूला किती मजा येत असेल. तर असे फटके असतात. तेंडुलकरचे फटके बघितल्यानंतर बघणारा तृप्त होऊन जातो. ब्रायन लाराची फलंदाजी तर आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. उंच उंच उंच, मात्र क्षेत्ररक्षक खाली आल्हादपणे येतोय. झेल टिपला जाईल. बॅक टू बॅक पाठोपाठ दुसरा फलंदाज बाद. पकडलेला आहे. अतिशय उंच हवेमध्ये गेलेला चेंडू पकडणं हे किती कठीण असतं. तुम्ही महेंद्रसिंह धोनीची मुलाखत ऐकली असेल. धोनीनं जो 2007च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीसंतने कॅच पकडल्यानंतर पत्रकारांना दिलेली मुलाखत आहे का. तो म्हणतो की चेंडू हवेत होता आणि आता मला वाटलं की तो चौकार जाणार आहे, पण खाली मी बघितलं तर श्रीसंत थोडासा इकडे तिकडे होत होता. आणि असा ज्यावेळेस कॅच येतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये भरपूर विचार येत असतात. मी व्यवस्थित पकडेल का, सुटल्यानंतर काय होईल. तर या गोष्टी विचार इतकं वेगाने येत असतात आणि त्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन करणं खूप कठीण होतं. पण आपण बघितलं की श्रीसंतनं कॅच घेतल्यानंतर संपूर्ण भारतवर्षाने जल्लोष केला होता. अवघड असतो असा कॅच पकडणं. एखादा सरळ वेगात आलेला चेंडू हातामध्ये पटकन चिकटून जाईल, पण हवेतून उंचावरून येणारा झेल पकडणं किती कठीण असतं. इथे तो टिपला गेलेला आहे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यास फुल टॉस बॉल आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेटचा शिकार. तिसरा फलंदाज या षटकातला.
काय षटक राहिलं हे. पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सुरक्षित होते. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज विनोदला संघनायकाने रोहनने इथं आणलं आणि विनोदनं काय चमत्कार घडून आणलेला आहे. 3 फलंदाज एकाच षटकामध्ये बाद केलेत. पाठोपाठ 3 फलंदाज बाद केलेत. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी साई स्पोर्ट खारबाव हा संघ प्रस्तुत केलेला आहे असे आमचे दिनेश यशवंतराव साहेब उपस्थित होत आहेत आणि शेवटच्या दिवशी देखील भाबाळे बी हा संघ त्यांनी प्रस्तुत केला आहे. ते दादा उपस्थित होत आहेत आणि त्यांच्याबरोबर ज्यांचा जेवढा मित्रपरिवार उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. लेंथ बॉल होता, खांडून काढावा लागला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय तर 2 धावा. विलक्षण वेग होता, वाऱ्याचा वेग दोन्ही फलंदाजांनी धारण केलेला आपण पाहतोय आणि 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 अजूनही सुरूच आहे. विनोदची काय कामगिरी आहे. 2 धावा खर्च केल्या, 3 फलंदाज बाद केलेले आहेत. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात होती. असं वाटलं होतं की प्रवाह हा वेगात येतोय, मात्र थोपवण्याचं काम इथं विनोदनं अगदी लिलया केलेलं आहे. 3 फलंदाज बाद केलेत याच कंडिशन, याच धावसंख्येवरती 18 वर. आणि याबरोबरच इथे खाली राहिलेला चेंडू निर्धाव ठरेल. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खाली राहतोय चेंडू आणि इवन बाउन्स या खेळपट्टीवरती आम्ही सकाळपासून बघितलेला आहे. एखादा चेंडू वरती येतो तर एखादा चेंडू खाली राहतो. 2 षटक अजून शिल्लक आहे या सामन्यातील. तर सचिन आणि कल्पेश हे दोघंही नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. दोघंही 5 चेंडू खेळलेत. कल्पेशनं 4 धावा जोडल्यात आपल्या संघासाठी, तर सचिन मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावा. कल्पेश सलामीला आलेला फलंदाज आहे आणि 5 चेंडू आतापर्यंत केवळ खेळू शकलेला आहे. एका बाजूला 3 फलंदाज पाठोपाठ बाद झाले. 2ऱ्या क्रमांकावरचा मिलिंद, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरचा श्रीकांत, 4थ्या क्रमांकावरचा प्रदीप यांना बाद होऊन परतावं लागलेलं आहे. वीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू होणारे रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 2ऱ्या षटकामध्ये रोशनला आपण पाहिलं होतं, त्याने विकेट मिळाली नाही, मात्र धावा अडवल्या होत्या. फक्त त्या षटकामध्ये 6 धावा एकूण आल्या. एक बाईची होती. 5 धावा या आपण बघतोय की रोशनच्या खात्यामध्ये दिसतात आपल्याला. 22 लेग बाईच्या धावा गोलंदाजाच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये येत नाहीत. त्या स्वतंत्रपणे स्कोर कार्डवरती लिहाव्या लागतात, लिहिल्या जातात. तर इथे गोलंदाज रोशन यास पुन्हा उजव्याच्या बाहेर चांगली लेंथ इथे पकडलेली आहे आणि याच लेंथमुळे गोलंदाज जी उजव्याच्या बाहेर लेंथ बॉल टाकतात त्यामुळे फलंदाज सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फटका खेळायला जे लेदर बॉल क्रिकेटमध्ये फ्रंट फूटचा वापर करतात, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅक फूटचा वापर करतात. तुम्ही काय उजवा पाय जो आहे तो पुढे टाकायचा नसतो, मागे टाकायचा असतो. ऑफ स्टंपच्या पुढे पाय टाकायचा आणि मग हा फटका खेळायचा. त्यामुळे काय होतं की तुमचा उजवा खांदा आहे तो सुद्धा चेंडूच्या लाईनमध्ये येतो, मात्र तुमची रीच वाढते. मग ICCला या प्रकारच्या खेळीमुळे नियम बदलावे लागलेत. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि षटकार. 6 धावा मिळतील. खणखणीत सनसनीत 6 धावा. थँक्यू डीजे. इथे क्रिकेटमध्ये आपला जीव का गुंतलेला आहे हे कोणी सांगू शकत नाही. जबरदस्त फटका. बराच वेळ ज्या थोपवलेल्या धावा होत्या त्यांना वाट मोकळी करून दिली इथे फलंदाजानं. उजव्याच्या बाहेर अक्रॉस द बॅट बाहेरचा चेंडू खेचून आणलाय आतमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय. थ्रो देखील यष्टीरक्षकाकडे करेल आणि एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. धावफलकावरती 26-27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27. कल्पेश 11 वरती फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडला आता कल्पेश आहे, तर सचिनच्या हातामध्ये बॅट आहे. ऑन स्ट्राईक रोशनचा करणार आहे सामना.
फील्ड सेटिंग पूर्ण फैलावलेला आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साइडला, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर ऑफ साइडला. उंच आकाशामध्ये चेंडू, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक 2 खाली आहे. सुंदर कॅच इथे पकडला जातोय आणि चौथा धक्का याबरोबरच बसेल आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडाला. गोविंद कामत सर, 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर आपण सुनील माळी सर यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू, राजुरी गावचे भूषण, सन्माननीय तन्वीरजी चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. खास रस्त्यावरून जात होते परंतु मॅच बघण्यासाठी ते थांबलेले आहेत. तन्वीर आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी यांचं आम्ही सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोशन यश मिळते. रोशनला लेंथ बॉल उचलण्याचा प्रयत्न आहे मात्र लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. एकच धाव आरामात येऊ शकते इथे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 28 आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा 4 गड्याच्या मोबदल्यात. रोशनचं हे षटक थोडंसं खर्चिक ठरले. मागच्या षटकामध्ये धावा अडवल्या होत्या. इथे काही मोठे फटके आलेच जरूर मात्र 4 षटकांचा विचार केला 23 चेंडूमध्ये धावफलकावरती 28 धावा आहेत. हो हो हो, वॉट अ बॉल. यष्टीरक्षकाला चकित करणारा चेंडू इथे 4 धावा देऊन जाईल गुरवली पाडाला. सुंदर फटका, बॅटची आतली कड घेतली चेंडून आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांची नोंद इथे होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भूमी 11 कुंदे संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. निश्चित तो निर्णय यशस्वी देखील ठरलेला कारण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनोद घायाळनं अक्षरशः फलंदाजांना घायाळ करून सोडलं. 3 विकेट काढल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर रोशनच्या षटकामध्ये पुन्हा एकदा जवळपास 12 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. ओव्हरऑल 17 धावा इथे खर्च केलेल्या आहेत रोशननं. आणि आता सदानंद शेवटचं षटक 5वं मैदानामध्ये टाकण्यासाठी सदानंद. विजय कल्पेश सलामीचा फलंदाज. कल्पेश 9 चेंडूमध्ये 15 धावा. एका बाजूनं तो खंबीरपणे उभा राहिलेला आहे, दुसऱ्या बाजूनं काही बुरुष ढासळत होते. 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये तरी दुसऱ्या बाजूनं तो खंबीरपणे उभा राहतोय. हे महत्वाचं आहे. कुणीतरी एकानं एक बाजूनं उभं राहणं गरजेचं असतं जेणेकरून समोरचा फलंदाज अधिक आक्रमकपणे खेळू शकतो. विजय स्ट्राईक एंडवर सामना करेल सदानंदचा. रनअप छोटा आहे सदानंदकडे. डाव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला चेंडू फुल टॉस होता. समाचार जरूर घेतलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. 33 वर 4 गडी बाद आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते सदानंद कडून. चांगलं कॉन्टेस्ट राहिलं एकूणच या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. चांगली सुरुवात झाली होती आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा संघाची. मात्र त्यानंतरचं षटक रोशनचं, पुढचं विनोदचं, ही 2 षटक खराब होती. खरं तर पहिला रोशन घायाळनं कमी दाबाचा पट्टा तयार केला आणि त्यानंतर वादळ आलं विनोद घायाळ नावाचं. त्यानं विकेट एका पाठोपाठ विकेट काढल्या. यस जागा बनवली. इम्प्रोव्हायझेशन अप्रतिम, टायमिंग लाजवाब आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 चौकार.
37 वर. आणि इथे पुन्हा चांगला फटका कव्हर्सला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फलंदाज बाद होईल. 5वा आई एकविरा स्पोर्ट्स गुरोले पाडाला 5वा धक्का. मैदानामध्ये दाखल झालेला कल्पेश चांगल्या धावा जोडल्या आपल्या संघासाठी. एक षटकार, 2 चौकार देखील बघायला मिळालं. मागच्या 3 चेंडूपैकी त्यानं 2 चौकार खेळलेले आहेत. वेग वाढवला होता धावांचा. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की सिंगल वरती कल्पेश समाधानी होता, मात्र त्यानंतर हळूहळू त्याने गिअर वाढवला. जरूर इथे रिक्षाची फेरारी आपल्याला बघायला मिळाली, मात्र पुढे लगेचच फेरारीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. 37 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. सदानंद यस, चेंडूला गती दिली, तिथे स्पीडचा वापर केला, मात्र डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, बॅटला स्पर्श नाहीये, वाईड चेंडू आहे. 2 धावा इथे मिळतील. यस यस यस, ही ठाकरे स्टाईल आहे. ठाकरे नाही, माधवराव ठाकरे स्टाईल. फक्त ठाकरे स्टाईल म्हटलं तर लोक वेगळा अर्थ घेतील. यस, आपण स्क्रीनवरती बघू शकतो माधवराव ठाकरे स्टाईल. यस, चांगला फटका यावेळेस चेंडू. आणि 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 तिथे 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 काय घडलंय? पाठीमागचे प्रेक्षक आणि अजूनही क्षेत्ररक्षक जागेवर उभा आहे, तर याचा अर्थ फलंदाज बाद आहे. सुंदर झेल. वॉट अ कॅच. उंच हवेमध्ये उडी मारून झेल पकडून व्यवस्थित लँडिंग आपल्याला बघायला मिळालंय. काय एक सुंदर कॅच, अफलातून कॅच आहे हा. चित्तथरारक झेलाची नोंद. सातत्यानं आपल्याला स्क्रीनवरती बघावं लागेल हा चेंडू. उंच आकाशामध्ये चेंडू आणि त्यानंतर दोन्ही पाय 2 फूट जमिनीत वरती आहेत आणि परत तो पोहोचलाय ग्राउंड वरती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद आहे. नकुल सरांनी सांगितलं फलंदाज बाद. काही गोष्टी असतात त्या लॉजिकच्या असतात. असा
धावफलकावरती धावा आहेत 39. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना अतिशय सुंदर कॅच, मला वाटतंय फ्रेम करून ठेवावा असा झेल होता हा. क्षेत्ररक्षकानं तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कॅप्चर करा आणि स्टेटसवरती लावा. तुमचे मित्र सुद्धा हा व्हिडिओ स्टेटसवरती ठेवतील. काय कॅच आहे तो. सीमारेषेवरून त्याने हवे जंप केली आणि कॅच घेऊन परत तो बाउंड्रीच्या आतमध्ये लँड होतोय. धावफलकावरती 39. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये सदानंदचं हे षटक आहे. 2 गडी बाद करतोय या षटकामध्ये. या साखू टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफला फटका ड्राईव्ह करतोय. तिथे 1 धाव, 2 धावा मिळतील. थ्रो यष्टीरक्षकाकडं आणि तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. 7वा धक्का 40 धावसंख्येवरती आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडाला. चेक. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी रवी सर यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून 2 संघ अर्थात साईश खारबाव आणि तचबरोबर संघ भावाले बी आपल्याला पाहायला मिळाला, असे दिनेश यशवंतराव यांचे बंधू यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. नरेश यशवंतराव यांना विनंती आहे, दादा या आपण आपला विशेष सन्मान भगवतच्या वतीनं केला जातोय. दिनेश यशवंतराव सर म्हटलं की क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि दोन्ही बंधूंना विनंती यायचं आपण. दिनेश सर आपणही या आणि नरेश सर आपणही या. दोन्ही बंधूंचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती करतो रवी सर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि सर्व मित्रपरिवार त्यांना विनंती आहे, या आपण. नाही सर्वांनी या, कारण क्रिकेटसाठी जे डेडिकेशन तुमचं आहे ना, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एखादा संघ उपस्थित करणे, एखाद्या संघाला स्पॉन्सरशिप करणे एवढं सोपं नाही आहे, पण ते तुम्ही करून दाखवलं. इथे चौकार आला आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील आहे वेस्ट ऑफ हाईटसाठी. विशेष सन्मान आपण करतोय, मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं, एखादा संघ दिला म्हणजे सर्व झालं नाही, त्या संघासाठी वेळ देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. उपस्थित होतात त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा जरूर उमटल्यात. मात्र बॉल ओव्हर द वेस्ट आहे का, कमरेच्या उंचीच्या वर आहे का, हे तिसरे पंचांकडं इशारा पाठवला जातोय आणि इथे नो बॉल. अजून 1 बॉल टाकावा लागेल. 5 धावा. पण स्क्रीनवरती देखील हा सूर्य आणि हा जयद्रथ, ज्या पद्धतीने चेंडू आलेला आहे त्याचा स्पीड बघितल्यानंतर त्याची हाईट निश्चित कमरेपेक्षा वर आहे. आणि हे का शक्य झालं, पंचांना इतका पटकन निर्णय देणं, तर खेळाडूने इन केलेली आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही फिल्डिंगला जाताय, तुम्हाला वाटलं इन नको करायला तर नका करू, काही फरक पडत नाही. पण फलंदाजीला जायचंय तुम्हाला ना, तर इन करूनच जा. त्याचा फायदा तुमच्या संघाला होऊ शकतो. कारण एखादा नो बॉल तुम्हाला सहज मिळेल. पंचांना जर तुमची कंबर कुठे हे जर कळलं नाही तर ते नो कसा देतील. त्यामुळं तुम्हाला नो हवे असतील ओव्हर द वेस्ट तर इन करून जा. 45. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये यस इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता. धावबाची संधी असू शकते तिथे आणि नाही. खराब थ्रो. 1 धाव इथे मिळणार आहे. 45 वरून पुढे 46 धावा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा 46. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये भूमी 11 कुंदे संघाला 35 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 47 रिक्वायर्ड टू विन विदिन 5 ओव्हर्स. टायटल सॉन्ग आपण सध्याच्या घडीला ऐकताय. टॉससाठी चला साईश खारबाव. टॉससाठी येणं गरजेचं राहील. साईश खारबाव. साईश खारबाव आणि प्रथमेश शिलवंत धामोते या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी संपर्क साधा. प्रथमेश शिलवंत धामोते संघाचे जे कर्णधार आहे त्यांचा आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करू की 5:30 वाजता तो संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला होता, परंतु त्यांच्या विरोधात जो टेंबिवली होता, टेंबिवलीची दुसऱ्या
जागी मॅच लागल्यामुळं तो सामना पण थोडासा कॅन्सल केलेला आहे. साईश कारभाव. तर आज क्रिकेटचा थरार ओपन ग्रामीणचा आपण बघतोय. उद्या तालुका ओपन हाफ आहे. त्यामध्ये मुरबाड 11 भिडणार आहे. मोहन रियांशी 11 मुरबाड तालुक्यातले 2 तालुका संघ एकमेकांच्या समोर येणार आहे. तर जुन्नर तालुक्यातला गणेश दादा डुमरे 11 शहापूर तालुक्यातील शिवम स्पोर्ट्स गॅरेज या संघाविरुद्ध शिवम स्पोर्ट्स गॅरेसे माफ करा शहापूर तालुक्यातल्या संघाबरोबर भिडणार आहे. मला वाटतं तगड्या झुंजी उद्या बघायला मिळतील. पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका, ठाणे जिल्ह्यातला शहापूर आणि मुरबाड तालुका या तालुक्यातील लढवय्या खेळाडूंमध्ये उद्या घमासान या मैदानामध्ये होणार आहे. भगवा चषकमध्ये आपण तालुका ओपन हाफ उद्या रात्री सुरू करणार आहोत आणि पुन्हा एकदा मुरबाड ग्रामीण विभागातले संघ उद्या सकाळी 10 वाजता मैदानामध्ये येतील. त्यांच्यामध्ये देखील जोरदार धुमश्चक्री आपल्याला बघायची आहे. तर एकंदरीत उद्याचा दिवस हा भरलेला आहे. आजचा दिवस संस्मरणीय होता आणि पुढचे सामने सुद्धा तितकेच भयानक असणार आहे. प्रत्यक्षात आई एकविरा 11 गुरवली पाडा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये, भूमी 11 कुंदे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतील आणि त्यांनी ठेवलेलं 47 धावांचं आव्हान भूमी 11 कुंदे संघासाठी सोपं असेल की अवघड असेल. ग्रामीण ठसकेबाज आवाजामध्ये आणि प्रचंड असा शब्द साठा, शब्द संचय असलेलं एक अफाट व्यक्तिमत्व मी स्वागत करतो इथे योगेश वाघ सरांचं. थँक्यू. थँक्यू नरेशजी ढोंबे सर. आज खऱ्या अर्थाने निश्चित एक भरपूर अभ्यास व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आज जुन्नर भूषण निखिलजी ढोंबरे सर आहेत. आणि तुम्ही आम्ही पाहतोय तो म्हणजेच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भव्य दिव्य डे नाईटची ही क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषक 2025चा धमाका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरुद्ध एकविरा स्पोर्ट गुरवली पाडा या 2 टीमच्या दरम्यान सामना आपण पाहतोय. इथे मात्र विजयासाठी बनवायचे आहेत भूमी 11 कुंदे क्रिकेट संघाला. त्या म्हणजे 30 चेंडूमध्ये 47 धावा. आता त्या कशा बनवल्या जातील पंचांची बघू नाही काय पिक्चर फाडून देखू बघायचं काय. आता बघायचं दिवस गेला आमचं. आता आमच्या लायसनी गाड्या झाल्या पप्पा झाले पार पप्पा. चला सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजस डावकुरा हाताचा फलंदाज. पहिलं षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी आणि तालुक्याच्या बाहेर 7-12. काय घडणार काय नाही. 47 धावा इथे रोखायचेत. चला लग्नाचा मुहूर्त निघून जात चाललेला आहे. भटजी तात्या लगेच सुरुवात करा. सुरुवात होती. श्रीकांत तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक एंड होती तेजस. खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल पण काय सांगायचं. गचेंडी दामली मुचेंडी दामली तोपर्यंत मात्र या पद्या पडल्या एकदा वाडा पडला मोकाट फान फनाटन तिथे एक. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना तर रंगत होतोय परंतु मैदानाच्या बाहेर आमच्या आवाजाची काळजी. डीजे धनू धनगर वाड्यात घुसला. डोक्याला फेटा. त्याला काय सांगायचं आहे. यात भयानक कार्यक्रम झाला. पहिले बॉलावर रत्ना दिला. दुसरे बॉलावर झिनी आली. त्यानंतर वायसर आला. तिथे हा डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत गोलंदाजी चांगली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉल वरती ओहो इकडे कंच आरडला रे. कान ठिळा बसायला ना. आईजी तिकडे आरडून मेलीनी बायजीची इकडे तरफडून जीव गेला. हे ओहोय नाही.
सर होत्या पुढं काय आलं ते टोपी टोपी काय वेगळाच काय मला वाटला. सर मांडेव जरा दांडी ठेवताना नीट ठेवा. काय सांगायचं आता आपली हाडका जुनी झाली ना. मग आयडियास ठेवा खिशात. आयडियास लावा. झेंडू बाम करा काम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे क्षेत्रक्षक डीप मध्ये. ओहो यावेळेस देखील ओहो लाल चुना मळ तंबाखू देदन का हांटो का चिक 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 4. पहा हा ठाकरे सर काय आता मांड्यात काय सोडू नका. यस काय सांगायचं आहे. शेर कितना भी बुड्ढा हो जाए मांडी थोपटताय. खऱ्या अर्थाने निश्चित फटका चांगला आला. संघाची धावसंख्या धावबलकावरती 11. यावेळेस निघते समोरच्या दिशेला. बस असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का. घरचीच मोरी आणि मुताईची चोरी. अगोदरच्या बॉलवरती षटकार चौकार आले पण त्याच्यानंतर कार्यक्रम फिट झाला. म्हणजे शेम कार्यक्रम झाला. लग्न घरची माणसं कशी तरी लग्नाला तयारी केली. सासूला जावय पसंत आला. सासऱ्याला जावय पसंत आला. पण लफडा असा झाला की मावस सासू आली त्यांना लगीन मोडून टिकला. कार्यक्रम फिट. खावा पका मीठ. गडी व्हावा नीट. झाली विकेट. सुनील माळी सर तिथे चांगला रोलर मारलाय ना. असा नाचून नाचून सर डायरेक्ट खरडा खणायचं. सर डिक्लोजन गोळी घेऊन जात जा संध्याकाळची. पहा इथे कामगिरी तर चांगली होती. या विकेट आली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा आहेत. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका बेकार. काय नाही असं रट्ट फक्त योकूच मारू शकतो. ज्याला चॅटिंगचा प्रॉब्लेम असतो ना तोच मारू शकतो. कोणाचा. अरे बाबा काय सांगायचं. काठेवाला तरी तो शिट्ट्या माराय मोकळा असतो. लगीन झालेला काय सांगतो. इथे यावेळेस या चेंडू सीमारेषा पार. तिथे आल्या 4 चौकार. पाहिलं तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे इथे 24 आणि धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच मला वाटतं खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध धामोते. आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करणं अनिवार्य राहील. मॅच कंप्लीट होईपर्यंत आपल्याला इथे टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. आपण नोंद घ्या. 24 चेंडू आणि 32चं समीकरण आहे. 24 चेंडू म्हणजे 32 धाबा बनवायचे आहेत. म्हणजे लगीन जमला. हळदी लावायच्या बाकी आहेत. उठणी लावायची बाकी आहेत. काय घडणार. सावधान होणार का. इथे काय घडणार. गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो सचिन आणि इथे स्ट्राईक इन उदय फलंदाज तेजस. तोपर्यंत मग घोटबसाची आप येऊन घेतो का. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकाला. डीजे धनू अशी गाणी लायताना एक काम कर बाबा. काय माहिती का फुकाट एखाद्याला गम झाला ना त्याला दम उपटायचा. आणि सध्याचा आजार तो चालू आहे. कोणाचा पाखरू कोणी लगीन जमून नेऊन जातं. फुकाट बेशूत करशील एखाद्याला. इथे पहा 16 आहेत धावा धावफलकावरती. शेवटचे 23 चेंडू 31 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही पाहताय भगवा चषकाचा धमाका.
गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन. आणि मला वाटतं दामत संघ ज्याचे धामोते, यस, धामोते संघाचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. खारबाव टीमचे कर्णधार. आपल्याला विनंती आहे की आपण देखील उपस्थित राहायचंय यावेळेस. हो वा 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 वा, तुम्हाला वाटला काय सांगायचं, बाट बाय बाटो तिकीट बाटो असा कार्यक्रम आहे काय? तिथे हा चेंडू थांबत नाही, चेंडू निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. तिथे धावा मिळतील 4 चौकार. चांगलं संगीत ऐकायला मिळालं, पण काय सांगायचं आजकाल ह्या गाणं कोणासाठी माहित आहे का? पोरीचे बापासाठी. पण काय माहित आहे का, हे ब्रेकअप वालेलं आहे स्टेटसला. यावेळेस देखील समोरच्या दिशेला, यावेळेस देखील फटका हवेत. शतरक्षक बेकार कार्यक्रम. याला मोकार वरत कुथईला बॉल, मात्र मोकार वरत दिला यानं. खालता भोत्रा मांडा, भोत्रे में बॉल गटा आणि बॅटमन सुटा दिल्या घरी सुखी राहावे. फलंदाज बाद. सर इथे लगेच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यानंतरची मॅच साईश खारबाव विरुद्ध धामोते प्रथमेश क्रीडा मंडळ. सन्माननीय सन्मान नितेशजी मेहर आपल्या समवेत उपस्थित आहेत. तर खारबाव विरुद्ध दामोते या 2 संघामध्ये मॅच होते आणि टॉस होणार आहे. कॉल असेल दामोते संघाचा कॉल असेल. प्लीज टॉस द कॉइन. यस, हेड इज कॉल अँड हेड इट इज. तर टॉस जिंकलेला आहे धामोते संघाने. काय निर्णय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. स्पर्धेचं नियोजन आपण बघतोय की तुम्ही 1 वाजता जवळपास पहिल्या राऊंडचा सामना खेळणार आहात आणि लगेचच 2-3च्या आसपास तुम्हाला सगळे राऊंड मिळणार आहेत. काय सांगाल या नियोजनाबद्दल? आम्ही खरं तर इथं कमीत कमी 5:30 वाजल्यापासून बघतो. इथं खूप सुंदर आयोजन आहे आणि इथलं आयोजन बघून खूप मन भारावलेलं आहे आणि आमची पोरं पण तितक्या ताकदीने खेळण्यासाठी उत्स्फूर्त आहेत आणि आमचं एकच लक्ष असेल जिंकण्यासाठी. या ठिकाणी टॉस आपल्या समोर आलेला आहे. धामोते संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्यक्षात फलंदाजी करताना आपण खारबाव टीमला बघणार आहोत. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स योगेश वाघ सर. थँक्यू. यावेळेस देखील भयानक कार्यक्रम, शेम कार्यक्रम परत. ओहो, काय सांगत आहे, कांद्यावर कांदा, डबल कांदा, षटकार मारलाय दूर दूर. बॉलरचा केला ना तकड वांदा. षटकार. रिप्लाय मध्ये पहा, जसा चेंडू आला खाली, घुटना टेकला, त्यावरती आक्रमण. तो बॉल आउट ऑफ पार. गडी मात्र मोठा इस्कुराय चायना सारखा आहे. श्याम मेड इन चायनाचा कार्यक्रम आहे बाबा. लागला तर भयानक, नाही तर मग गडी भयानक. तिथे हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिला. बघता बघता मित्रांनो संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. शेवटचे 18 चेंडू 19 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. दामोते संघाचं मी कौतुक करेल. 5 वाजता इथे रिपोर्टिंग केली. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. म्हणजे काय माहित आहे का, नवरदेव नवरी मगी पण वऱ्हाड पुढं. खरंच मित्रांनो, हा सामना किती वाजता आहे, संघ किती वाजता पोहोचतोय, कौतुक करावं लागेल. चला, श्रीकांत आला इथे वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकात आणण्यासाठी. त्याच्यासमोर आपल्याला फुलंदाज तेजस पाहायला मिळेल. 28 बनल्या गेल्या. 2 विकेट मात्र निश्चित गमावल्यात. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे या संघानं
स्कोरर घाबरू नको ना, बोलत जा ना बाबा. का मुक्का बी काय का काय तू? जेला का आता त्यांना डोळं वटकून बॅट फिरायली आणि भयानक काम. पहा इथे जरूर हा चेंडू आपण पाहिला, फलंदाज कुठेतरी नियंत्रित नव्हता, परंतु चेंडू जर पाहिला दिल्लीला पडला, तिथून गल्लीला वळाला, तिथे डॉट. यावेळेस हो भयानक कार्यक्रम, काय सांगायचं आहे. करायजेला याक पण झाला, याक नाही इलाज. तोपर्यंत इकडे मात्र चुराडा. तोपर्यंत यस 2 धाबा आल्यात आणि नो प्लस 2. यस नो म्हणजे भयानक, सडक्या अंड्यापेक्षा भयानक वास. आता येणारा चेंडू फ्री हिट राहणार आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31-31 धावा. शेवटचे 17 चेंडू, 16 ची गरज, त्यामध्ये येणारा फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आता काय होईल काय नाही बाबा सांगता नाहीये. बापा रे मारला रे, वा 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 काय सांगायचं आहे. जसा फ्री हिट भेटला तसा यानं केला चकबार. 5ला 1, 10ला 3, चकबार ठक. हो तू आज तू प्रेमवाल्याला ठेवणार नाही मला वाटत धनु. यावेळेस देखील फटका इथे हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तोटका सारखा धावला. तोपर्यंत काय होतं काय नाही, भयानक कार्यक्रम. ढेंग फटीत बॉल पडला, तोपर्यंत काय झालं, खालच्या आळेचा गडी वरची आलेला, वरच्या आळेचा गडी खालच्या आलेला, कार्यक्रम फिट, मधल्या आळेचा गडी कोकून मेला. तिथे 2 धावा आणि संघाची धावसंख्या बनली गेली आहे ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती. बाबा 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 घुमायला तो बेकार षटकार. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय, आता कसं वाटतंय, षटकार मारतय. म्हणजे चेंडू पूर्व मैदानाच्या आतमध्ये आमचे डीजे वाले आहेत ना, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम बोलो जबा केसरी, रगडा रगडा के खाता है. डीजे धनु इथे आता मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की मॅच कुठेतरी जर पाहिला पूर्णपणे आपल्या पक्षामध्ये खेचून नेण्याचं काम केलं जातं ते म्हणजे भूमी 11 कुंदे टीमनं. चंदूदादा पडवळ आणि अरुणदादा ज्यांच्या माध्यमातून निखिल ठोंबरे आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादा खूप खूप धन्यवाद. आणि इथे कार्यक्रम फिट झाला, सीएम कार्यक्रम झाला. आता दिल्या घरी सुखी राहावे, शुभमंगल सावधान झाला, वरात निघाली, टासे वाजंत्री बहुगलबला न करणे, कार्यक्रम फिट होणे, तिथे मॅच कंप्लीट झाली, सामना जिंकलाय. तो बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे क्रिकेट संघानं. आणि इथे हार्ड लक टीम गुरवलीपाडा विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक. स्क्रीनवर ते मॅच समरी आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल इथे 46 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना बनवले होते आई एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा क्रिकेट संघाने. त्याच धाब्याचा पाठलाग करत होती भूमी 11 कुंदे आणि तिथे तेजस ज्यानं खऱ्या अर्थाने कमालीची बॅटिंग दाखवली. 9 चेंडू खेळून काढलेत, 23 धाबा. अर्थात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे तेजस. 9 चेंडू 23 धावा, तेजस ठरला या मॅचचा हिरो.